वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आहे ना तुमच्यासोबत मटन रस करी आणि मटन सुक्का याची रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि डिटेलिंगमध्ये दाखवणार आहे। 2 मीडियम साईजचे कांदे ना मी बारीक चिरून घेतले आणि थोडीशी चरबी पण मग बाजूला काढून ती पण बारीक चिरून घेतली आणि कुकरमध्ये ना 2-2.5 पळ्या तेल टाकलं। त्या तेलामध्ये कांदा आणि चरबी ना चांगली बारीक मंद आचेवर होऊन दिली मी। नंतर 2-2.5 चमचे मीठ घातले त्यात। नंतर 1.5 चमचा हळद ती सुद्धा घालून घेतली त्यामध्ये आणि चांगलं हलवल्यानंतर आहे ना मटण चांगलं स्वच्छ धुवून आहे ना कुकरमध्ये घालून घेतलंय। ते सुद्धा चांगलं मीठ आणि हळदीमध्ये चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यावर ताट ठेवून आहे ना 1 ग्लासभर पाणी टाकलं आणि वाफवण्यासाठी ठेवून दिलं। आणि साईडलाच मी कढई ठेवली, त्यामध्ये तीळ भाजायला ठेवले। हे बघा पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आणि छान अशी वाफ बसली होती त्याला। मग तिळामध्ये खसखस टाकून चांगलं बारीक गॅसवर भाजून घेतले। नंतर डाळे सुद्धा टाकले, ते सुद्धा भाजून घेतले। हे सर्व साहित्य आहे ना मला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। नंतर खोबरं पण भाजून घेतलं, आलं लसूण खोबरं। मग तीळ खसखस आणि डाळे ना एकत्र मी मिक्सरला काढून घेतले। चांगलं बारीक वाटून झाल्यानंतर ते काढून घेतलं आणि त्यामध्ये पुन्हा लसूण आलं खोबरं हे सुद्धा वाटून घेतलं। मग ताटामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून सारखं गरम पाणी घातल्यामुळे छान असं मटण शिजत आलं होतं। नंतर आहे ना मी कांदा भाजून घेतला आणि पातेल्यामध्ये सगळं मिक्सरला काढल्यानंतर आहे ना पातेल्यामध्ये 1-3 पळे तेल घातलं आणि त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धना जिरे पावडर हे सगळं घालून घेतलं। आणि त्यामध्ये ना मी माझा नंतर काळा मसाला सुद्धा घालणार आहे, तो सुद्धा तुम्हाला दिसेल। आपण जे वाटण बनवलं होतं का नाही लसूण खोबरं आलं ह्याचं सुद्धा हे सुद्धा त्यामध्ये घालून घेतलंय बघा। नंतर डाळे तीळ खसखस याची सुद्धा पावडर घालून घेतली। सुरुवातीला जे घातलं ना तर खूप चिकटतं म्हणून नंतर घातली आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून दिलंय। आता मटण पण चांगलं शिजून झालं होतं। झाकण काढून मग मटण मी आळणी रस्सा बाजूला काढणार होते, कारण आमच्या मुलांना जास्त तिखट जमत नाही ना, म्हणून आळणी रस्सा थोडासा बाजूला ठेवावा लागतो। आणि त्यांना थोडंसं वाटीमध्ये सुद्धा सूप प्यायला दिलं होतं। नंतर हे सुक्के सगळे मटण पीस आहेत ना ते सुद्धा एका डिशमध्ये बाजूला काढून घेतले आणि जो आपण मसाला परतला होता ना तो सुद्धा एक पळीभर बाजूला काढून घेतला, तो आपल्याला सुक्क्यासाठी लागणार आहे। मग ही मटण करीसाठी ना मी आळणी रस्सा टाकला आधी निम्मा आणि तो चांगला व्यवस्थित हलवून घेतला आणि पुन्हा राहिलेला टाकून घेतला आणि पुन्हा गरम पाणी सुद्धा करून त्यामध्ये टाकलं आणि कोथिंबीर घालून घेतली आणि बघा चांगली उकळी फुटल्यानंतर मग पुन्हा गॅस बंद करून टाकला। आता सुक्का मटण सुक्का बनवणार आहे, त्याच्यासाठी ना मी तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतला आणि आपण जो मसाला बाजूला काढला होता तो पण त्यामध्ये टाकून घेतला। त्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि दह्याने ना इतकी छान चव येते ना, त्यामुळे आपण जे मटण सुक्कं खातो ते खूप छान लागतं। मग सगळं मटण जे शिजवलेलं होतं ना ते आपण त्यामध्ये टाकून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं ते आणि त्याला तेल सुटेपर्यंत तसंच परतायचं आहे। आणि नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घातली, ती पण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बघा सगळं परतून झाल्यावर कसं छान तेल सुटलं होतं। मग गॅस बंद करून घेतला आणि आपली बघा आता मटण करीचा गॅस बंद झाला आणि कशी छान असं त्याला कट आलेला आहे। आता मटण करी तयार झालेली आहे आणि रस्सा पण बाजूला काढलेला आहे आणि मस्त असा मटण सुक्का पण बनवून झाला आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली। आज जेवणामध्ये मटण सुक्का मटण करी बनवली, 1-2 तास गेले जवळजवळ माझे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।